नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत आपटा हद्दीतील माडभवन आणि पेण तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत जावळी, दुश्मी, खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये होणारे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक थांबवून ठाकूरपाडा, दुश्मी ते खरबाचीवाडी जावळी रस्ता तात्काळ करण्याच्या मागणीसाठी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी शेकडो आदिवासींचे ठाकूरपाडा, दुश्मी येथे तब्बल 12 तास रास्ता रोको आंदोलन सुरू राहिले। नंतर पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार नितीन परदेशी व नायब तहसीलदार कामत यांनी सर्व मागण्या मान्य करून पुढील 1 महिन्यात ठाकूरपाडा ते निफाडवाडीपर्यंतचा रस्ता करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। नंतर रात्री उशिरा आंदोलनाचे नेतृत्वकर्ते धनाजी कुराडे यांनी 1 महिन्यासाठी आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाहीर केले। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, नंदा म्हात्रे, ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे, वनशक्तीचे नंदकुमार पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला। तर पुढील महिनाभरात सर्व मागण्यांवर कारवाई न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांच्या समोर जाहीर केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, सहतृप्ती भुईर, पनवेल। आज दुश्मी, खारपाडा, खरोशी आणि जावळी या 3 ग्रामपंचायतीमध्ये ज्या 5 आदिवासी वाड्या अवैध उत्खनन आणि अवैध गौण खनिजाचं वाहतूक होते त्या विरोधात ज्या रस्ता जो खराब झालेला आहे तो रस्ता असा आहे की जो आदिवासींसाठीचाच रस्ता आहे, त्याच्यावर तुम्ही 40 टनाच्या ओव्हरलोडेड वाहनं हे करून नेऊन त्या रस्त्याची पुरती वाट लागलेली आहे। गुडघाभर चिखलातून ह्या लोकांना चालावं लागतं। त्यामुळे हा सगळ्या रस्त्याला जो जबाबदार क्वारी मालक आहेत, ज्या त्यांना परमिशन देणारे जे काय प्रशासकीय यंत्रणा आहे त्या सगळ्यांच्या विरोधात हा आक्रोश आहे। आणि आता त्यांच्याचकडून हा जो काय 3.5-4 किलोमीटरचा रस्ता आहे तो कॉन्क्रीटचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकही वाहन चालू देणार नाही आणि जोपर्यंत बाकीच्या मागण्या ज्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन चालू राहील असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहे। एकूण आमच्या 5 आदिवासी वाड्या आहेत। जावळी ग्रामपंचायत, दुश्मी ग्रामपंचायत, आपटा ग्रामपंचायत या हद्दीतील एकूण 5 आदिवासी वाडे आहेत। खैरासवाडी, माडभवन, निफाडवाडी, दोरेवाडी आणि खरबाचवाडी या 4ही वाड्यांना जो मुख्य जोडणारा रस्ता आहे ठाकूरपाडा ते खरबाचवाडीपर्यंत अत्यंत खराब अवस्थेत आहे। पावसाळी गुडघाभर चिखल तर उन्हाळी धुळीचा प्रचंड सामना करून आम्हाला दैनंदिन जीवन जगायला लागतं आहे। यांना कंटाळून किंवा आरोग्याच्या ज्या आमच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी आम्हाला रस्ता हवा आहे आणि आमची तरुण पिढीसाठी जी नवीन तयार होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला आवाज उठवायला लागला आहे। त्याच्यामुळे 10 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्याचं एक नियोजन केलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। शासनाला आव्हान आहे की आमचा जो महिलांना डिलिव्हरीला त्रास होतो तो आधी बंद करा। नंतर जे काही भाजी घेऊन जातात, कोण कामाला जातं मजुरीसाठी, दिवसभर मजूर करतात, ते परत इथनं जाताना त्रास होतो त्यांना। परत ते बोलतात का आता नका येऊ, उशीर झाला, तो आधी बंद करा। आणि आमचा काही जे रस्ता आहे ना तो आधी चांगला करा, नाहीतर तुमचा रस्ता तुम्ही सेपरेट करा आणि आमचा रस्ता आम्हाला मोकळा करा। आणि जशा या ताई बोलल्या माहेरची माणसं येत नाही, ते पण आमच्या घरी येऊ दे आणि आम्हाला पण तिकडं जाऊ दे। मुलं घेऊन या रस्त्याने इतकी भीती वाटते, खालनं डोंपर येतो, वरनं पण येतो आणि मधल्यामध्ये आम्ही राहतो। जेव्हा काही ते हाल होतात, अंग असं कापतं ना, तर असं